पाटेगाव हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जन्मभूमी आणि या जन्मभूमीमध्ये आज आपण या समाजातील काही समाजातील अनुयायी यांनी त्यांनी आंदोलनाची एक छडी उपसली आहे. याचं नेमकं कारण काय आणि नेमकी त्यांनी आंदोलन करण्याचे पवित्र कशासाठी त्यांनी घेतलेलं आंदोलन आहे आणि हा आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. तर नेमकी त्यांच्या भावना काय आहेत आणि त्यांना यातून काय साध्य करायचं आहे, त्यांना काय मिळवायचं आहे, या आपण जाणून घेऊया. नमस्ते, काय नाव आपलं? माझं नाव मोहनराव कांबळे. आपण आज जे आंदोलन छेडलं ते एकदम पवित्र भूमी, जी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची भूमी आहे, वीर फकीरराव राणोजींची भूमी आहे. यांच्याच आपण घराजवळचा उपोषण आपण घेत आहे. आज दुसरा दिवस आहे उपोषणाचा. नेमकी आपल्या काय प्रमुख मागणी आहे? मागणी असे आहेत की आणि उपोषण वाटेगावमध्ये घेण्याचं कारण असं झालं, महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी उपोषण चालू होते, पण तेवढं पाहिजे तेवढं त्याचं पाठपुरावा होत नाही. आणि मग मी महाराष्ट्र फिरून मग शेवटी वाटेगावमधून काहीतरी आपल्याला आउटपुट मिळेल या भावनेने मी वाटेगाव निवडलं. वाटेगावच्या सगळ्या समस्त वाटेगावकरांची संमती घेऊन त्यांच्या संयुक्त उपोषण चालू केले. पहिली मागणी आहे की लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार मिळावा. दुसरी मागणी अशी आहे की वाटेगावमध्ये अण्णाभाऊ साठेंचं आणि फकीराचं स्मारक तयार झालं पाहिजे. सरकार काय करते, घोषणा करते, त्याचं काही नामच घेत नाही. आता भारतरत्न पुरस्कार आम्ही गेल्या वर्षी 20 वर्षापासून मागतो, मी स्वतः मागतो, पण सरकार हां बघूया करूया आहे. भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी सगळे राजकीय लोक सुद्धा सहमत आहेत असं दिसतंय. मग थटले कुठं, अडतंय कुठे? मला तरी उलट हे राष्ट्रीय लोक फक्त आपला वापर करून घेतात इलेक्शन असं मला माझं अलिकेशन आहे त्यांचं. कारण जर सगळ्याला वाटतं तर काय अवघड आहे मला सांगायचं. आणि मी पण एक राष्ट्रपतीचा पुरस्कार व्यक्ती आहे. माझं आज नाव डिक्लेअर झालं आणि दुसऱ्या दिवशी मला मिळालं. एवढं फास्ट काम होतं. तर मग अण्णाभाऊंना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी अडचण काय? आणि एवढे मोठे एवढा वेळ का लागतोय? मला जरा शासनाची पॉलिसी वाटते की काय वाटते, का वेळ लागतोय? अण्णाभाऊंना द्यायचंच नाही असं मला वाटतं. ते अण्णाभाऊंचे जेवढे बी आता पार्टीच्या धर्तीवर आरटी स्थापन करायसाठी त्याला पण त्यांनी 5 वर्ष घालवलं. अण्णाभाऊंचे कुठलेही असेल काय मुंबईमधलं जे स्मारक आहे त्याच्यासाठी 20 वर्ष आम्ही झगडतो. ते आता कुठंतरी मार्गी लागलेलं नाही अजून. एक ईट सुद्धा त्यांनी हलवलेली नाही. तसंच वाटेगावचं 25 करोड रुपये आम्हाला म्हणले तुम्हाला दिलेत आणि आता म्हणते तुम्ही जमीन घेऊन द्या. आज जर आमच्याकडे जमीन असते तुम्हाला कशाला विचारलं? आम्ही काय म्हटलं, तुम्ही जी जमीन आहे 25 करोड रुपये तुमच्याकडे, त्यात 10 करोड जमिनीला खर्च करा आणि एक्वायर करून कंपाऊंड मारा. राहिलेला निधी आहे तो सरकारकडून घेऊ किंवा आमचा समाज आम्ही 1-1 रुपया घेतला तर आम्ही 10 करोड रुपये जमा करू शकतो. मग शासनाला आम्ही एवढा कर देतो, सगळं काय करतो. अण्णाभाऊ फक्त आमच्या समाजाचे नव्हे, संपूर्ण भारत देशाचे, संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्यात पहिल्या त्या माणसाने छत्रपती शिवाजी महाराज कोण आहे ते रशियामध्ये पवाडा गाऊन दाखवून, म्हणजे एवढं त्यांनी जर करतोय, त्यांची मानसिकता काय असावी? सरकार त्यांचंच आहे, काँग्रेसचं असू द्या, राष्ट्रवादीचं असू द्या किंवा आता बीजेपीचं युतीचं सरकार असू द्या, शेवटी तेच मालक आहेत ना, तेच कारभार आहेत. ह्या कारभारापासून आम्हाला आता असं वाटतं की हे आमच्यावरती दुर्लक्ष आहे. काय प्रमुख मागण्या काय आहेत? प्रमुख मागणी आहे की एक आहे ते भारतरत्न पुरस्कार अण्णाभाऊंना मिळाला पाहिजे. नंबर 2 आहे की इथलं वाटेगावचं स्मारक, मुंबईचं स्मारक आणि त्याच्याबरोबर फकीराचं स्मारक सुद्धा तयार करावं. नंबर 3 आहे अ, ब, क, ड वर्गीकरण. त्यांनी काय केलं, आदेश काढले, 3 महिन्याचा आयोग नेमला. 15 जानेवारीला त्या आयोगाची मुदत संपली आणि आता त्याला काही वाढीव काय दिलेलं नाही. ते रेंगळत पडलेलं आहे. त्याची अंमलबजावणी व्हावी. नंबर 4 आहे महामंडळ आहे अण्णाभाऊंच्या नावाने. त्या महामंडळामध्ये एवढ्या जाचकाठी आहेत की ती सरकार कर्ज आम्ही घेऊ शकत नाही. हा म्हणजे आपलं कायम वाद्याच्या भोवऱ्यात अडकलेलं असतं. वादेच्या भावऱ्यात ही सरकारचा गुमरा आहे. मी म्हणत नाही आमचं काहीच चूक नाही, समाजाची काय चूक सांगा, पण सरकारच काहीतरी कुठल्या तरी माणसाला तिथं आणतंय, त्यालाच काहीतरी वेगळा मार्ग शिकवतंय आणि सरकार बी त्याच्याबरोबर आहे. मग आम्ही काय समजायचं? सरकार म्हणतंय आम्हाला वादेच्या भावऱ्यात, त्या त्याने गोष्टी सगळे राजकीय लोकच कारणीभूत आहेत. प्रश्नच नाही ना, प्रश्नच नाही. कुठल्याही पक्षाचा असू द्या, त्यांनी त्याला पुढं आणायचा, मागच्या दाराने पुढे आणायचा, त्याला पुढं करायचं, त्याला बळीचा बकरा बनवायचा आणि त्याच्या नावावरती एवढं भ्रष्टाचार केला आणि समाजाला उलट सांगायचं. तर तुम्ही कर्ज एवढं माफ करताय, हां, 2-2 हजार 3-3 हजार करोड आणि 300 करोड तुम्हाला माफ करायला काय प्रॉब्लेम? आता तरी माझं म्हणणं आहे की महामंडळाचे सगळे पैसे माफ करा, नव्याने कर्ज द्या आणि त्याच्या शीतल अटी करून त्यांना उपलब्ध करून.
आता त्याच्यात ते एका प्रायव्हेट बँकेमध्ये टाकले 350 करोड रुपये आणि त्याच्या व्याजावरती महामंडळाचा कारभार चालू आहे. आम्ही कुठं जयंतीला पैसे मागायला गेलो का म्हणतात तुमचं ही चलन पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. आता फक्त आपल्या समाजाला कुठं वोट बँक म्हणूनच फक्त बघितलं असं आपलं मत आहे का? प्रश्नच नाही. फक्त आमचा वापरच केलाय आणि 75 वर्षामध्ये आम्हाला कुठले काही दिले नाही. नुसतं मतापुरतं तुम्हाला यायचं, आमचे 4 कार्यकर्ते त्यांना फोडायचं, त्यांना काहीतरी लालच दाखवायची. ते इलेक्शन लागलं का समाजाचं नाव घेतात, इलेक्शन संपलं का आता बघा कोणी कुठलाही कार्यकर्ता आज बोलत नाही ह्याच्यावर. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं स्मारक कुठेतरी थोडंफार पद्धतीने इथं बनवलं गेलं, पण वीर फिकर यांचा समाधीचं अजून कुठले कशा पद्धतीनं तिथं बांधकाम नाही, कुठे घोषणाही नाहीत. आणि आता आपल्याला काय वाटतंय? बघा नाण्याच्या दोन्ही बाजू एकच आहेत. कसे आहेत? फकीरा होते म्हणून अण्णाभाऊ झाले आणि अण्णाभाऊ होते म्हणून फकीरा झाले. हे कुठंतरी मानसिकता सरकारनं समजून घेतली. लहानपणी अण्णाभाऊंना ज्यावेळेस त्यांची घोटी खायला काय नव्हतं तेव्हा फकीराने काही करून तिथं आणून दिलं आणि ते जाणीव म्हणून फकीरा कादंबरी लिहिली. साता समुद्राच्या बाहेर गेली. आज जगावरती त्याच्या जगातल्या भाषेवरती ती कादंबरी गाजते. फकीरांनी सगळ्या लोकांनी ऍक्सेप्ट केलं, पण महाराष्ट्रातल्या लोकांना माहित नाही वीर फकीरा कोण. ही आणि आता वय काय आहे तुमचं? आता माझं वय 72 आहे. 72 वर्षाचा दुसरा दिवस आहे आंदोलनाचा. काय वाटतं आपल्याला, शासन आपली दखल घेईल का? घ्यावीच लागेल. मला तरी आशा आहे सरकारने घ्यावी, अन्यथा मग देहत्याग सुद्धा माझी तयारी आहे. शेवटचा अंतिम निर्णय काय, म्हणजे काय वाटतं आपल्याला शेवटचा, आपण जे आजचा दुसरा दिवस आहे, शासनाला शेवटचा अल्टिमेटम काय द्याल? अल्टिमेट हेच देईन की लवकरात लवकर हे मार्गी लागावं. सरकारला आपण वेळ देऊ अभ्यास करायला किंवा काय करायला, आणि हे काम झालं पाहिजे. लेखी पत्र दिल्याशिवाय मी मागे घेणार नाही. त्यांनी लिहिलं. हे होते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे गावामध्ये, वाटेगावमध्ये त्यांनी आंदोलन केलं. ते कांबळे साहेब आहेत, त्यांनी सांगितलेलं आहे की मी माझा देह संपला तरी चालेल, पण मी या मागण्या आहेत आमच्या प्रमुख, या मागण्या मान्य केल्याशिवाय मी इथून उठणार नाही. शासनानेही यावर लवकरात लवकर गांभीर्याने दखल घेऊन त्यांनी या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून या मागण्या ज्या आहेत त्या मान्य कराव्या. एव्हीएन मराठीसाठी शीतल कुमार शेटे, वाटेगाव.